हो, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट केल्यानंतर तुमचं जे काही याचं सेटिंग आहे ते आता काऊसाठी आपण टेस्ट करायला लागलो तर काऊ घ्यायचं. सॉफ्टवेअरमध्ये जाताना क्वालिटीला जायचं. क्वालिटीला गेल्यानंतर ही स्क्रीन तुम्हाला ओपन होते. जो कुठला डॉक हवा आहे तो डॉक सिलेक्ट करायचा. समजा 3 नंबर डॉक मी टेस्टिंगसाठी घेतला आणि सायंकाळ घेतलं, तर आता याच्यावरती स्टार्ट बटनवरती क्लिक केलं की ही स्क्रीन ह्याला लिंक होते. इथं कनेक्टेड इक्विपमेंट म्हणून तुम्हाला येते. आता सॅम्पल नंबर जो काही चुकलेला आहे तो सॅम्पल नंबर इथं टाकायचा आहे. आता उदाहरणासाठी मी एक 25 नंबरची सॅम्पल तुमची चुकली आहे असं कन्सिडर केलं आणि मी 25 नंबर सॅम्पल नंबर टाकला. आता इथं ज्यावेळेला तुम्ही ओके बटन दाबा, ह्याची जी काही सॅम्पल आहे ती डायरेक्टली ह्या स्क्रीनवरती सॅम्पल येते आणि त्या सॅम्पल नंबरनुसार सेव्ह होते. ओके, इकडे सॅम्पल आली आहे 3.7, 8.4, 3.7, 8.4, 29.05 वॉटरचं प्रमाण आलेलं आहे. सॅम्पल इथे सेव्ह झालेली आहे. तर 25 नंबरची सॅम्पल आणखी एकदा तुम्हाला लावायची असेल 2, 3, 4 किती वेळा लावू शकताय. जर लावायचे असेल तर तिथं 25च नंबर ठेवा आणि परत सॅम्पलला ओके करा. ऑटोमॅटिकमध्ये 25 सब सॅम्पल 1 आहे तिथं 2, 3, 4 अशा सॅम्पल नंबर तुमच्या ॲडिशन होत जाते. आता आपण एक 25ची 2 नंबरची सॅम्पल लावतोय. दोन नंबरची 25, 2 नंबरची सॅम्पल आलेली. आदल्या म्हणजे कोणतेही सॅम्पल असतील तर त्या उदाहरणार्थ 70 नंबरची सॅम्पल आता मी टाकली आणि जर ओके क्लिक केलं तर हे सगळं येऊन जाईल. मध्ये जर मशीन काय सेटिंग करायचं असेल तर इथं स्टॉपवरती क्लिक करा. हे कनेक्शन डिस्कनेक्टेड म्हणून दाखवेल. ह्याची काही सेटिंग ॲडजस्टमेंट काय असेल किंवा क्लिनिंग असेल तर क्लिनिंग करून घ्या. जेव्हा मशीन ओके होईल त्यावेळेला स्टार्ट बटनवरती क्लिक केली की परत सॅम्पलिंग तुमचं सुरू होईल. जशा सॅम्पल लागते तिथं खाली ओळीनं तुम्हाला दिसणार आहे. आणि सगळा डॉक संपल्यानंतर इथं सिंक बटनवरती एकदा जर तुम्ही क्लिक केलं तर हा सगळा डेटा सर्व्हरवरती ट्रान्सफर होतो. डेटा सक्सेसफुली सिंक्ड. एवढंच काम आहे. बाकीचं कंटिन्युएशन प्रोसेसमध्ये होऊन जातं.